आपल्यासाठी घेऊन आली आहे गोवा आणि कोकणची टेस्ट असणारी 15 मिनिटांमध्ये बनणारी फिश करी। त्यासाठी आपल्याला अर्धा वाटी कवलेलं खोबरं, 7-8 धुवून घेतले आहेत काश्मीरी मिर्च, त्याच्यानंतर एक मोठा कांदा कापलेला, त्याच्यानंतर हा आहे कढीपत्त्याचं एक पान, त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे ओली आणि थोडंसं आलं, अर्धा चमचा मेथीचे दाणे, त्याच्यानंतर थोडंसं कोकम, 2 चमचे धने, एक कापलेला मोठा टोमॅटो आणि 7-8 लसूणच्या पाकळ्या। त्यासोबतच आपल्याला एक कोकोनट ऑइल जे फूडमध्ये यूज होतं ते घ्यायचं आहे। घेतलेल्या साहित्यामधून कढीपत्ता आणि कोकम बाजूला काढा आणि हे सर्व मिश्रण एका पातेल्यामध्ये घेऊन 10 मिनिटं उकळून घ्या मीडियम आचेवर। 10 मिनिटं हे मिश्रण आपल्याला उकळवून घ्यायचं आहे। दहा मिनिटांनंतर हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। गॅसवरती पातेले गरम होण्यासाठी ठेवा, त्यामध्ये खाण्याचे कोकोनट ऑइल ॲड करा, थोडीशी मेथी पावडर आणि कढीपत्ता टाका, त्याला फ्राय करून घ्या। वाटलेले मिक्सर भांड्यामध्ये ॲड करा, मिश्रण 10 मिनिटांसाठी गरम करायला गॅसवर ठेवा। आता मिश्रण गरम झाले आहे, त्यामध्ये कोकम ॲड करा, प्रॉन्स ॲड करा। आपण प्रॉन्स करी बनवत आहोत। दहा मिनिटं उकळी येऊ द्या। करीला उकळी आली आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करा चवीनुसार। आता शिजलेल्या करीला सर्विंग बाउलमध्ये काढून घ्या।